चला विकेट हॅट्रिक साठी आता 2000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. शौर्य 11 या संघाचे संघ मालक ॲडव्होकेट कल्पेशजी शिंदे. फक्त या गोलंदाजासाठी हे पारितोषिक आहे. निश्चितपणे बघा आपापल्या विभागातील आपापल्या क्षेत्रातील सर्वच खेळाडूंसाठी मात्र ते मेहुणा आहे नात्याने. म्हणजे आता मेहुण्याला अतिरिक्त ते पॉवर देण्याचं काम करतात आणि निश्चितपणे मला असं वाटतं या पारितोषिकाचा मानकरी खरं तर व्हायला पाहिजे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सुजल भालेराव वेनगाव संघाचा स्टार खेळाडू. तर त्याच्या समोर आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आता बॅट्समन आहे तो मोहाची वाडी कर्जत नेरळ विभागातील एक अष्टपैलू खेळाडू रोशन आढाव आणि त्याच्या समवेत आपण नॉन स्ट्राईक एंडला आता पाहतोय आदित्य साळवी. मॅचला होते सुरुवात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आपण पाहतोय गुंडगे एंड कडून गोलंदाजी मार्कवरती सुजल भालेरावला आपण पाहतोय. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय आता रोशन आढाव्याला पहिला चेंडू आपण पाहतोय. त्या चेंडूला मात्र पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रोशन आढावच्या बॅट मधून आलेला हा पहिला दर्जेदार षटकार. चांगली सुरुवात म्हणजे मागच्या सामन्यामध्ये ज्या प्रकारची सुरुवात झाली होती मिश्का 11 संघाने ज्या प्रकारे टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आणि ज्या प्रकारे सुरुवात केली होती अगदी तशीच सुरुवात आपल्याला पाहायला मिळते MTRS ग्रुप अँड फाउंडेशन या संघाच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर चेंडू होता. त्यानंतर त्या चेंडूला पाहिलं ओळखलं आणि पाठवून दिलं. दुसरा सुद्धा चेंडू आपण पाहतो. आता मात्र वेगाने चेंडू निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. बंटी सदावर्ती यष्टनच्या मागे कोणतीच चुकी करत नाही. सहजरित्या चेंडूला मात्र कॅरी करतात. पहिला षटकार आणि त्यानंतर पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू. सुजल भालेरावला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली कामगिरी करावी लागेल. पहिला षटकार आला त्यानंतर मात्र कमबॅक केलं. खेळाडूचा टान्स ओळखला आणि त्यानंतर मात्र चेंडू वेगाने टाकण्याचं काम केलं. अगदी खांद्याच्या बरोबरीने चेंडू आपण जर पाहिला तर विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन दाखल होतोय निर्धावच्या स्वरूपात. चांगलं क्रिकेट खरं तर मैदानामध्ये चालू आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी बदल आपल्याला पाहायला मिळतोय. प्रत्येकाच्या मानाची सन्मानाची अभिमानाची खरं तर ही प्रीमियर लीग आहे. बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी. खरं तर या स्पर्धेचं नाव सुद्धा युनिक आहे आणि स्पर्धा सुद्धा युनिक आहे. कर्जत तालुक्यामध्ये खरं तर आपण पाहिलं तर या स्पर्धेची अगदी प्रत्येक गावागावामध्ये चर्चा होते. कारण संकल्पना पहिली आहे. पर्व सुद्धा पहिलं आहे आणि हे पहिलं पर्व मात्र आपल्याला आतापर्यंत यशस्वी स्वरूपात पाहायला मिळतोय. अजून एक देखना फटका पडून त्या ठिकाणी चेंडूला मारला होता आणि चेंडू चाललाय पुन्हा एकदा सीमा रेषा पलीकडे. रोशन आढावच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार चौकार. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये चालू आहे. म्हणजे प्रत्येक खराब चेंडूला सीमा रेषा पलीकडे पाठवलं जात आहे. त्यानंतर प्रत्येक चांगल्या चेंडूला मात्र सन्मान दिला जातोय. हीच तर खऱ्या अर्थाने क्रिकेट चांगल्या क्रिकेटरची ओळख आहे. रोशन आढाव कर्जत टेनिस क्रिकेट नेरळ परिसरामधील एक मोठं नाव आहे. सलामीचा विस्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे खरं तर सातत्यानं पाहिलं जातं आणि आता मैदानामध्ये सुद्धा तशाच प्रकारची कामगिरी. 10 धावा धावफलकावरती. आता मात्र बॅकफुटला गेला होता. हलक्या हाताने चेंडूला फक्त स्टेअर केलं. पॉइंटचा खेळाडू चुकी करतोय. थोडंसं फंबल पाहायला मिळालं. त्यानंतर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि बघता बघता तो सुद्धा यशस्वी पूर्ण होताना पाहायला मिळतो. हिथून आता जोडल्या जातात त्या 2 धावा. धावफलकावरती धावा पाहतोय 12. चला MTRS ग्रुप अँड फाउंडेशन 12वा खेळाडू पाठवा लगेच. 12 धावा धावफलकावरती आहे तुषार गायकवाड. त्याचबरोबर सौरभजी कांबळे यांनी पुरस्कृत केलेला MTRS ग्रुप अँड फाउंडेशन. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय ब्ल्यू रायझिंग स्टार आनंदजी सोनावणे त्यानंतर महेश गायकवाड यांचा संघ. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. पंचांनी मात्र आता बोट उंच केलंय. लेग बिफोरचे अपील. पंचांनी मात्र त्या अपीलला सन्मान दिला आणि बिग विकेट मात्र मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळते. चला LBW साठी रिव्ह्यू नाही आहे आणि पंचांचा निर्णय या ठिकाणी अंतिम. जो खेळाडू खरं तर या मैदानामध्ये षटकार आणि चौकाराचा हाहाकार माजवणार होता त्याला मात्र माघारी पाठवण्याचं काम केलंय.
12 या धाव संख्येवरती आपण पाहतो. पहिला गडी होते बाद. रोशन आडाव बॅक टू पवेलियन. सुजल भालेराव खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. एक चौकार, एक षटकाराचा मार खावा लागला, परंतु त्यानंतर स्वतःला सिद्ध केलं. ज्या बॅट्समननी त्याला मात्र चौकार आणि षटकार मारला, त्याच बॅट्समनला मात्र त्याने बाद करण्याचं काम केलं आणि चांगली गोलंदाजी. नवीन बॅट्समन मैदानामध्ये तिसऱ्या क्रमांकासाठी दाखल होणार आहे. सुयोग बोल ना, बोल ना. चालेल चालेल ठीक आहे, बोलतो. दोन्ही टीमसाठी एक एक रिव्ह्यू असेल, परंतु तो वाईड आणि नो साठी असेल याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पंचांना जर वाटलं तर पंच मात्र रेफर करतील, परंतु खेळाडूंसाठी फक्त एकच असेल. सुजल बालेराव आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती, परंतु तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू कोण आहे? अमोल जाधव अंतरट गावचा खरं तर हा खेळाडू आहे. अजून एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळायला मिळतोय आणि पंच सांगतात की पहिल्या षटकाचा इथून खेळ होतोय समाप्त. धावफलकावरती जर आपण धावा पाहिल्या तर 12 आणि एक गडी मात्र इथून होते बाद. अमोलसाठी खरं तर पारितोषिक आलंय 6 हॅट, त्यानंतर 3 षटकार, त्यानंतर 3 चौकारांसाठी ॲडव्होकेट कल्पेशजी शिंदे यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. म्हणजे कल्पेशजी शिंदे यांचा संघ मला असं वाटते उद्या संध्याकाळी या स्पर्धेमध्ये खेळणार आहे, परंतु पारितोषिक आजपासूनच त्यांनी चालू केलेलं आहे. खऱ्या अर्थाने ही आहे आपली बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी. प्रत्येक गावातील प्रत्येक खेळाडूला खरं तर प्रोत्साहन देण्याचं काम या सर्व संघ मालकांच्या वतीने केलं जात आहे आणि खरोखर या सर्व संघ मालकांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या त्यांच्या शुभेच्छा देऊया. शौर्य स्पार्टन्स या संघाचे संघमालक आहेत ॲडव्होकेट कल्पेशजी शिंदे. गौर कामत या विभागातून खरं तर ते सुद्धा या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. एक पण चालू नाही. गुणगे विभागातील अजून एक लेजंड खरं तर खेळाडू आहेत आमच्या सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय अतुलजी नवले यांचं सुद्धा या ठिकाणी उपस्थिती झालेली आहे. सोबत मला असं वाटतं प्रतीकजी शिंदे मोरे आहेत, त्यानंतर रोहन सुद्धा आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. त्यानंतर प्रेमपाल अगदी सकाळच्या सत्रापासून या ठिकाणी उपस्थित आहेत. तानाजी सर आज मात्र या स्पर्धेमध्ये त्यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये सुद्धा पाहिले, कारण आपल्या गुणगे गावामध्ये स्पर्धा भरवण्याचं कारणच आहे, कारण संपूर्ण गुणगेकरांचं आम्हाला सहकार्य मिळणार यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे आणि अगदी पहिल्या दिवसापासून आपण पाहतो ना सर्वांची हजेरी आहे. दुसरा चेंडू आणि त्या चेंडूवरती मात्र आक्रमण चढवलं जातोय. चेंडू जातोय वाईड इस्ट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पहिलाच आदित्य साळवीच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार चौकार. गोलंदाज अभिवरती मात्र आक्रमण चढवलं जात आहे. गोलंदाज अभि ओ समोर ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर आलेत. बॉल त्यांच्यापासून थोडासा दूर राहिला. सेफ लँडिंग झाली आहे. नो मान्स लँड मध्ये बॉल. तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट होतात. फिकी खराब झाली आहे. बॅकअप नाही आहे. बॅकअपला आलेला फिल्डर देखील चुकी करतोय. तोपर्यंत अगदी आपण पाहता धावा इथून मिळतील. ऑफिशियल एकंदरीत धावा किती? 6 की 7?
6. ओके 6 धाबा या बॉलवरती पाहायला मिळतील. म्हणजे अगदी षटकार मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाजाचा होता. एलिव्हेशन मिळालं नव्हतं, गॅप मिळाली नव्हती, परंतु तरी देखील आपण पाहता लक फॅक्टर इतके ओपन झाले त्याचे की मात्र 6 धाबा त्याला मिळाला. एकंदरीत आता धाबा या 6 मात्र फ्लाय होत्या. धावसंख्या जाऊन पोहोचेल 22 वरती. 22 धाबा धाव फलक्यावरती पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं रोशन बाद झाल्यानंतर ओकत केला, फटका गॅप मध्ये ढकलला, एक साकावरला डीप मध्ये फिल्डर पोहोचेल तोपर्यंत बॉल सीमा पार, मिळतोय चौकार. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. धावसंख्या अगदी आपण पाहताय 26 वरती जाऊन पोहोचतीये. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना गोलंदाज अभिचं स्ट्रायकिंग गेटवरती आपण पाहताय आदित्य साल्बी ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. जिथे मात्र पहिला फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर तिथून मात्र संघाला सावरण्याचं काम एकंदरीत आपण पाहता. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल दूरवरून करण्याचा प्रयत्न, शॉर्ट आर्म पुल करायचा होता. बादशा अगदी टो एंडला बॉल लागला. एक धाब इथून येते. एका धाब्यानं 27 धाबा या आता धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. दुसरं षटक प्रगतीपथावरती 27 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. अमोल जाधव ऑन स्ट्राईक. वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतरड भरेटे टीमचा हा खऱ्या अर्थानं ऑलराऊंडर तो आता सॅकिंग एंडवरती. ओ शॉर्ट आर्म फुल करायचा होता. इनफिल्डच्या भरून केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये फिल्डर कडनं कॅच ड्रॉप झाला. डीप मध्ये बॉलला अडवलं जातं. तोपर्यंत अगदी आपण पाहताय धाबा इथून मिळतात. त्या मात्र 2 धाबा. कौतुक करायला हवं खऱ्या अर्थानं. आपण पाहताय डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाचं जबरदस्त धावला. बरोबर अगदी आपण पाहताय लॉंग लेग पर्यंत धाबत आला. बॉलला अडवलं. फिक्की देखील अचूक पाहायला मिळाली. धाबा टीमसाठी वाचवल्या. 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले ते 29 29 धाबा धावफलकावरती आलात. सुरुवात चांगली झाली आहे. धाबा यायला सुरुवात झाली आहे MTRS टीमसाठी. कारण की जिथे मात्र जो सलामीचा फलंदाज होता ज्याच्यावरती संपूर्ण दारमदार होती कॅप्टन 29 धाबा धावफलकावरती, ज्याच्यावरती खऱ्या अर्थानं संपूर्ण टीमचा विश्वास होता तो खऱ्या अर्थानं एक षटकार त्याच्या बाटमधून आल्यानंतर परतला. आणि त्याच्यानंतर मात्र संपूर्ण जबाबदारी इथून या 2 फलंदाजांच्या अगदी खांद्यावरती आहे. आणि त्या जबाबदारीनं आणि त्या जबाबदारीपूर्वक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना चॅम्पियन ट्रॉफीमध्ये ज्यावेळी आपल्याला खऱ्या अर्थानं संधी मिळाली आहे, संघ मालकानं संघ नायकानं तुमच्यावरती विश्वास दर्शवला. मग तो विश्वास खऱ्या अर्थानं इथून मैदानाच्या आतमध्ये दाखवायचा आहे. आणि तो विश्वास खऱ्या अर्थानं सार्थ ठरवत असताना मिळालेली संधी त्या संधीचं सोनं करत असताना, कारण की ही संधी आहे. आता तुम्हाला जर का संधी मिळाली तिचं सोनं जर का झालं नाही तर मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये फक्त फिल्डिंगच करावी लागेल. परंतु ती फिल्डिंग करत असताना देखील आपण पाहता ते कमिटमेंट तुम्हाला द्यावी लागते. परंतु इथे संधी मिळाल्यानंतर अगदी स्वतःला सिद्ध करत असताना, ज्यावेळी तुम्ही स्वतःला सिद्ध करता त्यावेळी जग तुम्हाला प्रसिद्ध करत असतो. आणि ती प्रसिद्धी आता तुम्हाला इथून मिळेल. 29 धाव फलकावरती. तिसरं षटक पुन्हा एकदा सुजल गोलंदाजी मार्कवरती. ज्यानं P1चं षटक हाताळलंय, ज्यानं पहिली विकेट मिळवली आहे, टीमला पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. तो आता सेकंड स्पेलमध्ये 3ऱ्या ओव्हरमध्ये तुम्हाला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतो. आदित्य ऑन स्ट्राईक. आदित्य सॅकिंग गेंडवरती. आदित्य साळबी त्याला तुम्ही सॅकिंग गेंडवरती पाहता. काय जबरदस्त बॅटिंग केली आदित्य साळबीनं देखील आपण पाहताय. चौफेर मैदानाच्या फटकेबाजी बरोबर गॅप शोधून मात्र ती फटकेबाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता सुजलच्या विरोधामध्ये हो यावेळी अगदी आपण पाठची कडा घेतली. बॉल पाठीमागे एसटी रक्षक त्या ठिकाणी आपण पाहताय. बंटी सदावरती थोडीशी चुकी करतात. बॉल आता तो निसटला. तोपर्यंत धाव मात्र मिळणार नाहीये हे तितकंच खरं. कारण की रिक्स होती या धाब्यामध्ये. ही धाव जर का घ्यायचा प्रयत्न झाला असता तर कदाचित विकेट देखील पाहायला मिळाली असती. डॉट बॉल आला. हेच करायचंय सुजलला. सेकंड स्पेलमध्ये धाबा आल्यात. त्या धावसंख्येची गती कमी करायची आहे. वेगानं चालली आहे MTRS टीम. त्या टीमला खऱ्या अर्थानं थांबवायचं आहे. ती धाव गती कमी करायची आहे. त्यासाठी त्याला आणलंय. ओ शॉर्ट बॉल होता. शॉर्ट आर्म पुल करायचा होता. मिस टायमिंग आहे. वेकंड एरिया. परंतु बरोबर फिल्डर पोहोचले. ओ 3ऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल कंप्लीट. फलंदाज बाद आदित्य साल्वी. हास टू द डिपार्ट. मोठी विकेट आली MTRS टीमची.
आदित्य साळवी जबरदस्त बॅटिंग करत होता, परंतु सुजलला ताससाठी मात्र सेकंड स्पेलमध्ये बोलवलं होतं. बरोबर आखूड टप्प्याचा बॉल, एलिव्हेशन मिळालंच नाहीये, हाईट जास्त होती बॉलला, तो पुल करूच शकले नाहीयेत. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये त्या ठिकाणी आपण पाहताय फिल्डरने कॅच पकडला, तो देखील तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये आजही त्या ठिकाणी आपण पाहताय फिल्डिंग करत असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या दिशेनं बॅटिंग करण्यासाठी आपल्याला इथून पाहायला मिळतील. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय नितीन ढोले बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. अश्विन नेवाली क्रिकेट संघ म्हटल्यानंतर नितीन ढोले नाव अपसुका पुढे येतं आणि त्याच संघाचं प्रतिनिधित्व करत असताना भरपूर चांगलं क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळलं गेलं आणि आज खऱ्या अर्थानं बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व पहिल्यामध्ये MTRS टीमकडनं बॅटिंगची खऱ्या अर्थानं संधी मिळाली आहे. ते प्रमोशन मिळालं आहे, बॅटिंगसाठी पुढं पाठवलं आहे. आता त्यांना देखील ते सिद्ध करावं लागेल. तुम्हाला बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये का पाठवलंय, तुमच्यावरती ती खऱ्या अर्थानं जबाबदारी का दिली आहे, या सगळ्या गोष्टींची उत्तरं द्यावी लागतील. तुमच्या बॅटनं आडव्या साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट डीपमध्ये बॉल चाललाय, फिल्डर त्या ठिकाणी डीपमध्ये येतील तोपर्यंत सेकंडचा कॉल, परंतु नकार दिला. एकच धाब हवी आहे इथून आपण पाहता अमोलला, त्याला स्ट्राईक हवी आहे. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचेल ते 30 धाबा धावफलकावरती आलात. तिसरं षटक चालू आहे. ठीक आहे, पाठवतो. विकेट आली आहे, फलंदाज बाद. किती विकेट गेला साहिल? 30 या धावसंख्येवरती 3 फलंदाज बाद झालेत. महत्वपूर्ण आपण पाहता MTRS टीमचे सलामीचे आघाडीचे फलंदाज माघारी परतलेत. हो, हलक्या हातानं फ्लिक करत असताना अगदी आपण पाहता डीप मध्ये बॉल चालला मिड विकेटला, डीप मध्ये फिल्डर आहेत तोपर्यंत फक्त एकच धाब इथून देखील पाहायला मिळतीये. आणखीन एक सिंगलच पाहायला मिळतीये. सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचेल ते मात्र 30 बन. 31 धाबा या धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 31 धाबा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये MTRS टीमच्या विकेट्स आल्यात त्या महत्वपूर्ण 3. रोशन बाद झाल्यानंतर अगदी आपण पाहता ही संघाची सध्याची स्थिती आपल्याला पाहायला मिळते, कारण की ज्या पद्धतीनं रोशननं बॅटिंग केली होती, जो स्टार्ट त्यानं मिळवून दिला होता, पहिला बॉल फेस करत असताना पहिल्याच बॉलवरती सुजलच्या विरोधामध्ये मारलेला तो षटकार आणि त्याच्यानंतर मात्र केलेली ती सुरुवात, परंतु तो बाद झाल्यानंतर आता संघ कुठेतरी थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळतो. कारण की इथून जर पाहायला गेलं तर संघ धाव संख्या जमवत असताना ते कुठेतरी आता बाकफूटला येताना पाहायला मिळतात. सेकंड स्पेलमध्ये सुजलनं पुन्हा एकदा अप्रतिम स्पेल इथून मात्र आतळलं. या स्पेलमध्ये देखील आपण पाहता त्यानं विकेट मिळवली आहे. ती विकेट देखील आपण पाहता अमोल जाधवची होती, कारण की अमोल जाधव जर का शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये थांबला असता, त्या फलंदाजाकडे ती ताकद होती की इथून मात्र एक चांगलं टोटल, एक चांगली धावसंख्या इथून मात्र उभारण्याची. ऑलराऊंडर खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं फार कमी वेळामध्ये, फार कमी कालावधीमध्ये हा देखील खेळाडू खऱ्या अर्थानं चर्चेमध्ये आला. वैष्णवी कन्स्ट्रक्शन आंतरभरती टीमकडनं आपण पाहताय सातत्याने क्रिकेट खेळत असतो. नेहमीच खऱ्या अर्थानं आम्ही अगदी जवळून पाहिला, ज्या ज्यावेळी 6 बॉलमध्ये 6 धावसंख्येची आवश्यकता असते विपक्ष टीमला, त्यावेळी थांबवण्याची ताकद त्याच गोलंदाजाकडे. तो खऱ्या अर्थानं बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी ऑन स्ट्राईक. तुषार गायकवाड ऑन साईडला, कॅप्टन
संघ मालक मैदानाच्या आतमध्ये ऑन साईडला टर्न केला डीप मध्ये. अजयची फिल्डिंग खऱ्या अर्थानं अप्रतिम राहिली आहे. अजयनं आज खऱ्या अर्थानं फिल्डिंग मध्ये इम्प्रेस केलाय. प्रत्येकाला जी कमेंटमेंट द्यायची आहे, प्रत्येकाला खऱ्या अर्थानं आपण पाहता या स्पर्धेमध्ये ओ नितीन डोलेचा तडाखा. बॉल चालला फाईन लेगला, सीमा पार, धावा मिळतील 4. इथे आलाय चौकार, महत्वपूर्ण चौकार, महत्वाचा बिल. ओ फटका ऑन साईडला, मिस टायमिंग आहे. फिल्डर हो त्याच्या हातामध्ये पकडली एक कॅच. टी फॉर टॅक, जशास तसं प्रत्युत्तर. फलंदाज बाद नितीन डोले. अन्वित 11 टीमचे पुरस्कर्ते, ज्यांनी संघ पुरस्कृत केलाय, ज्यांचा संघ पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाला, त्या संघाचे पुरस्कर्ते अगदी आपण पाहताय MTRS टीमच्या स्क्वॉड मध्ये, त्या टीम मधून खेळत असताना आपण पाहताय. आणि इथून मात्र चांगली इनिंग खेळत असताना त्यांच्या बॅटमधून आज चौकार आला, परंतु सेकंड बॉलवरती तो आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र बाद झालेत. नितीन डोले देखील बाद झाले. आता मैदानाच्या दिशेनं खेळपट्टीवरती आपल्याला नवीन फलंदाज इथून पाहायला मिळतील. मोरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान यांच्याकडून आपण पाहता भावेश कालेकर, ज्या दुकानाचे प्रोप्रायटर आहेत, त्यांच्याकडून आपण पाहताय प्रत्येक मॅन ऑफ द मॅच साठी जी कॅप तुम्ही पाहणार आहात ती खऱ्या अर्थानं आपल्याला मोरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान. आपले केतन गवले या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. केतनजी गवले साहेब या युवा उद्योजक आपण पाहताय, त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचं आणि त्यांच्या समूहामध्ये त्यांचे जे काही सहकारी आले असतील त्या सर्वांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं देखील आणि ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय जे आपल्याला कूलर खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आलेत, तर त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती यायचंय. आपलं सहर्ष स्वागत. आखूड टप्प्याचा बॉल त्याला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेगला. कॅप्टन चले सीनातान ठोकलाय षटकार. तेजस मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच प्रतीक जाधव. आपण यायचंय. आपल्यासाठी देखील एक कॅप असेल जी मोरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान इथून आपल्याला पुरस्कृत करण्यात आली आहे. भावेश कालेकर म्हटल्यानंतर अनेक खऱ्या अर्थानं आपण पाहताय स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून काही ना काही खऱ्या अर्थानं त्यांच्याकडनं भेट असते. आम्ही देखील ज्या ज्यावेळी त्यांच्या दुकानामध्ये जात असतो त्यांच्या माध्यमातून आम्हाला देखील खऱ्या अर्थानं प्राइज मिळत असतं. परंतु इथे दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय, फलंदाज बाद तुषार गायकवाड. आपण पाहता या ठिकाणी जे मॅन ऑफ द मॅच खऱ्या अर्थानं कॅप आहे जी सन्माननीय आमचे बाबेजी कालेकर मोरिया कलेक्शन 6161 भाऊचं दुकान यांच्याकडून खऱ्या अर्थानं पुरस्कृत करण्यात आली आहे. ती या ठिकाणी आपण पाहताय. प्रतीक जाधव जे पहिला मॅचचं मॅन ऑफ द मॅच त्यांच्यासाठी आपण पाहताय. नेक्स्ट फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, परंतु नॉट स्ट्राईक एंडवरती जे फलंदाज आहेत त्यांचं देखील नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. अजय त्यांना नाव विचार जरा दोन्ही फलंदाजांचं. नाव विचार तू. वरच्या खालच्या दोघांचं पण विचार. सुजल
निनाद आणि सुबोध. वरती येतो निनाद आणि खालती येतो सुबोध. सेकंड गेंदवरती निनाद, 9 सेकंड वरती सुबोध, गोलंदाजी मार्क होती सुजल, गोलंदाजी मार्क होती तुम्ही पाहता वडवली टीम कडनं प्रतिनिधित्व करत असताना आपण त्याला पाहतो. तो सुजल आता गोलंदाजी मार्क वरती आलाय. समोर आपण पाहताय निनाद, 9 सेकंड वरती सुबोध. स्कोर काय साहिल? 36 ना. 43 धाबा धाव फलकावरती. सुजल गायकवाड बॅक प्लॅन्थर हो आडवा बाट मधून आपण पाहताय निनाचा हा फटका अलॉंग दी कार्पेट निघाला. डीप मध्ये फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग हो तेवढी चांगली फेकी. बंटी सदावर्ते एस्टनच्या मागे बॉलला गॅदर करत असताना चांगलं एस्टी रक्षण पाहायला मिळतंय. 5000 कशाला? विकेट हॅट्रिक साठी सुजल गायकवाड यांच्या ब्लॅक पॅन्थर यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मामाकडून त्यांच्या मामांकडून आपण पाहता किरण गायकवाड यांच्याकडून ते कॅश प्राइज असेल. सुजल गायकवाड यांच्या विकेट हॅट्रिक साठी ते कॅश प्राइज आहे. विकेट साठी 500 लावा, हॅट्रिक साठी किमान 5000 लावा म्हणजे विकेट हॅट्रिक येताना पाहायला मिळेल. विकेट हॅट्रिक साठी एफर्ट्स आकाश दुरी अर्थातच बाबू दुरी या ठिकाणी उपस्थित झाले. मनापासून कौतुक असेल त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रचंड मेहनत, अफाट मेहनत. बाबूदादा मनापासून धन्यवाद, सगळ्यांचं धन्यवाद. विकास गवली, रुपेश गायकवाड, संदीप गायकवाड, त्यानंतर अगदी आपण पाहता जे आमचे आकाश जाधव 2 घेतले तरी 500. सुजल गायकवाड चमत्कार घडवा, 500चं कॅश प्राइज 2 विकेटला. ब्लॅक पॅन्थर हे कुठे आहेत रे? अरे जेवाचा टाइम झाला तरी तुम्ही वडापाव नाही आणत. एक 2 अजून एक आहे आपल्याकडे. वर्ण पाठीमागून आहे. हो इथून अगदी आपण पाहताय डीप मध्ये बॉल चालला अलॉंग दी कार्पेट. फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न करतात. फेकी थोडीशी वाईट झाली. अगदी आपण पाहताय एस्टर्न पासून थोडीशी दूरच पडली आहे. एक टप्पा बॉलला गॅदर केलं जाते तोपर्यंत फिल्डर पोहोचले. त्या ठिकाणी आपण पाहताय चांगली पार्टनरशिप इथून बिल्डअप करायची आहे. अगदी आपण पाहताय निनाद आणि सुबोध यांना पार्टनरशिप बिल्डअप झाली. धावा जर का इथून आल्या तर एक चांगली धावसंख्या इथून उभारता येईल. धावसंख्या एकंदरीत 47 47 धावा. 5 षटकांची मॅच आहे. आता खऱ्या अर्थानं कॅप्टन देखील हेच म्हणत असतील की किमान 50 धावा इथून जर का एकवटल्या गेल्या तर एक चांगली टोटल पाहायला मिळेल. ओ कट केलाय. अगदी आपण पाहताय शॉर्ट फॉर्मॅटला बीट केला. डीप मध्ये बॉल चालला आउटफील्ड मध्ये. ओ वाडा फिल्डिंग बॉलला आतमध्ये ढकललं तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न फेकी थोडीशी वाईट झाली आहे तोपर्यंत 3 धावा कंप्लीट झाल्यात. 4थ्या धावेचा प्रयत्न परंतु परत पाठवले. 3च धावा. 3 धावा आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 50 कंप्लीट झाली आहे. MTRS टीमची आपण पाहता ज्या धावसंख्येकडे खऱ्या अर्थानं कर्णधार पाहत होते, जी धावसंख्या खऱ्या अर्थानं बनवायची होती त्या धावा धावफलकामध्ये लागल्यात. परंतु जास्त वेळ घेऊ नका ही देखील आपल्याला सूचना आहे. प्रत्येक टीममध्ये 4 ते 5 प्लेयर असे आहेत की ते रेग्युलर क्रिकेट खेळतात, त्याच्यामुळे फिल्डिंग लावण्यासाठी जास्त त्रास होणार नाही. आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न दूर वरून केलेत. पंचांकडे अपील. पंच सांगतात यश फलंदाज बाद. पहिली विकेट मिळाली आहे सुजल गायकवाडला. अजून एक जर का आली तर 550 धावा. परंतु पहिलं सत्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकामध्ये MTRS या टीमची आपल्याला पाहायला मिळते ती 50 आणि टार्गेट आहे ती मात्र 51 या धावसंख्येचं. 51 धावसंख्येचा पाठलागाला जशी होईल सुरुवात मायक्रोफोनवरती करूया बदल. तिथे आवाज तुम्ही ऐकणार आहात रुपेश गायकवाड सरांचा. या सर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं सहर्ष स्वागत. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. ओके इनिंग ब्रेक मध्ये आपण पुन्हा एकदा नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. चला टीम MTRS ग्रुप अँड फाउंडेशन जास्त वेळ घेऊ नका. लगेच 11 खेळाडू मैदानामध्ये या आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्या. आपण जवळपास 1.5 ते 2 तास उशिराने चाललेलो आहोत. आज संपूर्ण दिवसभरात टोटल 7 मॅच आपल्याला कव्हर करायचे आहेत. 5 ओव्हरचे सगळे सामने आहेत.
आणि पंचांना सुद्धा आता ही विनंती असेल की आपण कोणत्याच खेळाडूंना अतिरिक्त एक्स्ट्राचा वेळ घेऊन देऊ नका. प्रत्येक पवेलियन मध्ये पाण्याचे जार ठेवलेले आहेत. आपण तिथेच पाणी पिऊ शकता. जर पाण्याचा जार संपला असेल तर आपण इथे घेऊन या रिकामा जार आणि भरलेला परत घेऊन जा. पाण्यासाठी सुद्धा आपल्याला आता वेळ जास्त घ्यायचा नाही आहे. प्रत्येकाला सहकार्य करायचं आहे. 5 षटकांचे सामने आहेत. टोटल 7 सामने आजच्या दिवसात कव्हर आपल्याला करायचे आहेत मॅचेस. त्यामुळे वेळ जास्त कोणीच घेऊ नका. ब्ल्यू रायझिंग स्टार संघाला विनंती असेल की सलामीची जोड साखळी आपली सुद्धा आपण तयार ठेवायची आहे. MTRS ग्रुप अँड फाउंडेशन या संघाला क्षेत्ररक्षण आता करायचं आहे. आपण तयार राहायचं आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं टोटल 50 धावा धावफलकावरती, म्हणजेच टार्गेट सेट करण्यात आलंय ते 30 चेंडू आणि आता 51 या धावसंख्येचं. बुद्धिस्ट चॅम्पियन ट्रॉफी पर्व पहिलं या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आदरणीय किरणजी गायकवाड साहेब आपल्या मुख्य विचार मंचावरती या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत केलं जात आहे. कॅमेरामॅन कव्हर करायचं आहे. टार्गेट सेट करण्यात आलंय 30 चेंडू आणि आता गरज आहे ती 51 धावसंख्येची. MTRS ग्रुप अँड फाउंडेशन हा संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना आपण पाहिलं खरं तर अनेक प्रकारच्या संघर्षाला त्यांना सामोरं जावं लागलं आणि अंती 5 षटकांचा खेळ समाप्ती होत असताना आपण धावफलकावरती धावा पाहिला त्या 50. 51 धावसंख्येचं टार्गेट सेट करण्यात आले ते ब्ल्यू रायझिंग स्टार वडवली या संघाच्या समोर. सलामीची जोड साखळी आपण पाहतो मैदानात दाखल झाले. एका बाजूला पाहायला मिळतोय आकाश, तर दुसऱ्या बाजूला आपण दुसरा बॅट्समन त्याच्यासोबत पाहतोय सुजल भालेराव. ही जोड साखळी मैदानामध्ये आले. सुजल भालेरावसाठी पुन्हा एकदा पारितोषिक आलंय ॲडव्होकेट कल्पेशजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून. 3 चौकार सलग, त्यानंतर 3 षटकार साठी 2000 रुपयाचं पारितोषिक असेल आणि जर अमोलने सुजलचं विकेट घेतलं तर अमोलसाठी सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. म्हणजे दोन्ही संघांतील खेळाडूंसाठी ॲडव्होकेट कल्पेश शिंदे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. उद्या त्यांचा संघ खरं तर मैदानामध्ये खेळणार आहे. याचा अर्थ उद्या अनेक पारितोषिकांची खैराट होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. परंतु आता हिथून गरज आहे ती 30 चेंडू आणि 51 धावसंख्येची. 95 विनंती असेल की एक्स्ट्राचा वेळ घेऊन देऊ नका, अन्यथा आपल्याला वॉच टाइम आता इथून चालू करावा लागेल. अमोलने जर बदला पूर्ण केला, कारण अमोलचं विकेट सुजलने घेतलं होतं, त्यामुळे आता सुजलची विकेट घेऊन अमोल याला तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे ॲडव्होकेट कल्पेश शिंदे यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गुंड एंड पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी मात्र अमोल जाधव याने स्वीकारले. परंतु फलंदाजी ट्रान्सवरती जर आपण पाहिला तर सलामीला आपण पाहतोय आकाश आणि त्याच्या समवेत नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुजल भालेराव. ही जोड साखळी 51 धावसंख्येचं टार्गेट आहे. दुसऱ्या सत्राला इथून होते सुरुवात. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी मार्कवरती अमोल तयार. पंच सांगतात लेट्स प्ले. सामना होतो इथून चालू. पहिलाच चेंडू होता आपण पाहतोय फुलटॉस स्वरूपामध्ये. लोअर फुलटॉस चेंडू होता मिड विकेट मधून. त्या ठिकाणी आपण पाहतोय खेळाडू चेंडू पर्यंत रोशन पोहोचलेत. फक्त एकच धाव या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. 1 या धावसंख्येने धावसंख्येचा मात्र या ठिकाणी अकाउंट ओपन केलं जाते. 51 धावसंख्येची गरज असताना चांगली सुरुवात आपण पाहतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक गतीमध्ये थोडंसं कमी परिवर्तन पाहायला मिळालं. अगदी लोअर फुलटॉस चेंडू होता. सहजरित्या चेंडूला खेळून काढलाय फक्त 1 या धावसंख्येसाठी. आता मात्र वेगाने टाकलेला चेंडू आपण पाहतोय पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये, परंतु सुरक्षित फक्त एकच धाव इथून आता जोडली जाते. संत सुरुवात आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. खरं तर आक्रमण इथून करायला सुरुवात करायला लागेल ब्ल्यू रायझिंग स्टार या संघाला, परंतु गोलंदाज अमोल तितकाच हुशार आहे
आत्तापर्यंत चांगली कामगिरी आपल्या संघासाठी, आपल्या गावासाठी, परंतु आज आपल्या समाजासाठी आणि आज खेळतोय MTRS ग्रुप फाउंडेशन संघासाठी. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतो, वेगाने चेंडूला त्या ठिकाणी खेळून काढलाय. निश्चितपणे जर वेगाने थ्रो झाला असता, फेकी वेगाने झाली असती तर कदाचित धावचीच्या स्वरूपामध्ये आकाश अडचणीमध्ये सापडला असता, परंतु अशा परिस्थितीतून एक धाव या चेंडूवरती जोडली जाते. 3 चेंडू आतापर्यंत समाप्त झाले. धाव फळकावरती धाव आहेत त्या 3. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे 27 चेंडू 48 धाव संख्येची. सुजलला आपण पाहतोय, एक धाव पुन्हा एकदा चेंडूवरती जोडली जाते. खरं तर मोठे फटके मारण्यासाठी ओळखलं जातं ज्या षटकाला, त्या षटकामध्ये आतापर्यंत पूर्णपणे थांबवून ठेवण्याचं काम केलंय. एकही मोठा फटका आतापर्यंत अमोलने मात्र खर्च केलेला नाही आहे. याचा अर्थ रायझिंग ब्ल्यू स्टार संघाला खरं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजी करताना खऱ्या अर्थाने संघर्ष करावा लागतो, हे अमोलने दाखवून दिलंय. अजून एक चांगला चेंडू, बॅट मात्र वेगाने हातातून निसटले, परंतु अशा परिस्थितीमध्ये आपण जर पाहिला तर निर्धाव चेंडूचे होते. इथून सांगता चांगली गोलंदाजी. अमोल मात्र आपल्या संघासाठी चांगल्या प्रकारचं आत्तापर्यंत कामगिरी करताना पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ जर पाहिला तर इथून झालाय समाप्त. धाव फळकावरती धाव आहे त्या फक्त 4. एकूण गोळा बेरीज पाहिली तर 51 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे थांबवून ठेवण्याचं काम केलंय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी अमोल. अमोलचा अजून एक चेंडू आपण पाहतो, लोअर फुलटॉस होता वाईड स्लॉंग ऑन मध्ये, त्या ठिकाणी रोशन आहे. कोणत्याच प्रकारची चुकी होत नाही. चेंडू कलेक्शन फेकी अगदी अचूक आहे. एक धाव पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ झाला, इथून समाप्त आणि धाव फलकावरती धाव आहेत त्या 5. मिश्का 11 संघ आपण नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचा आहे. महेशजी गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला हा संघ मिश्का 11. पहिला सामना आपण पाहिला, त्यांनी अगदी सहजरित्या सामना ते विजयी झालेत अन्वित 11 या संघाला पराभूत करून. परंतु दुसरी मॅच त्यांना पुन्हा एकदा खेळायची आहे MTRS ग्रुप अँड फाउंडेशन या संघाबरोबर. त्यामुळे कुठे जाऊ नका, आपला कॅप्टन आपण तयार राहायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये लगेच टॉस केला जाणार आहे. लागेल नाना आला का लगेच लागेल. जनरेटर आलाय, वायर कट करते नाना लावायला सांग ना. काय माहिती कधीपासून फोन करतोय. मागे आलाय, पेट्रोल सगळं टाकून रेडी आहे, फुल आहे. कुठे जायचंय? टेबल लावलेला आहे. कुठं? दोघं तिघं जाऊन या ना. सोडा माहिती घरात त्याला माहिती आहे बाबूला. 2 नाही झाला का? 24 चेंडू आणि आता 46 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्कवरती रोशन आडावला पाहतोय. पहिला चेंडू मोठा फटका, लांबी कमी आणि अगदी उंची जास्त. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय विकेट किपर कडून कोणत्याच प्रकारची चुकी नाही आणि पहिला गडी आपण पाहतोय बॅक टू पवेलियन. आकाशला मात्र आता माघारी परतावं लागतंय ते 4 या धावसंख्येवरती, 5 या धावसंख्येवरती. ब्लॅक पॅन्थर सुजल गायकवाड याच्या बॅक टू बॅक 2 षटकारांसाठी त्यांचेच मामा किरणजी गायकवाड यांच्याकडून पारितोषिक असेल. रोशन आडाव बॅटिंग करत असताना ज्या प्रकारे सुरुवात केली होती, आपल्या इनिंगच्या पहिल्याच चेंडूवरती त्याने दर्जेदार षटकार ठोकला होता. आता गोलंदाजी करत असताना मात्र आपल्या पहिल्याच चेंडूवरती विकेटचं पतन प्राप्त करून देतोय. पहिला गडी आपण पाहतोय आकाशला मात्र त्याने माघारी परतवलं. नवीन बॅट्समन 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानात दाखल झालाय सुजल गायकवाड. सुजल गायकवाड आणि सुजल भालेराव अशी ही जोड साखळी खरं तर मैदानामध्ये आहे. 23 चेंडू आणि 46 धावसंख्येची अजूनही गरज असेल ब्लू रायझिंग स्टार वडवली या संघाला. परंतु अशा परिस्थितीमध्ये जर आपण पाहिला तर पहिला गडी इथून माघारी परतलाय नवीन बॅट्समन सुजल गायकवाड मैदानात
तिसऱ्या क्रमांकासाठी दाखल. रोशनचा पहिला चेंडू आपण पाहतोय, अगदी क्रिकेटचं ब्रह्मास्त्र, खोलवर टप्प्याचा चेंडू, त्याला मात्र खेळून काढले वाईड ईस्ट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. इथून आता एक धाव जोडली जाते. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 7 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, 8 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि एकही मोठा फटका खरं तर अद्याप या गोलंदाजांच्या गोलंदाजीवर त्यांनी मारून दिलेला नाही आहे. म्हणजे फलंदाजांना पूर्णपणे थांबवून ठेवण्याचं काम केलं. अजून एक वेगवान चेंडू आपण पाहतोय, विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूचे होते इथून सांगता. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करत असताना खरं तर धावा बनवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. तुषार गायकवाड, रोशन आडाव, नितीन डोले यांच्या माध्यमातून आपण विस्फोटक फटके पाहिले होते. परंतु आता गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय MTRS ग्रुप अँड फाउंडेशन. पुन्हा एकदा खराब फटका आपण पाहतोय, टायमिंग खराब जुळलंय. स्वतः क्षेत्ररक्षक गोलंदाज चेंडूच्या खाली येतोय, कोणत्याच प्रकारची चुकी करत नाही आणि आपल्या दुसऱ्या षटकामध्ये अजून एक गडी बाद होतोय. धाव फळकाचा विचार केला तर 6 या धावसंख्येवरती रायझिंग ब्ल्यू स्टार या संघाला दुसरा झटका बसतोय. नवीन बॅट्समन चौथ्या क्रमांकासाठी आपण पाहतोय आता बंटी सदावर्ते. क्रिकेटचा बराचसा दीर्घ प्रदीर्घ अनुभव ह्या सुद्धा खेळाडूकडे आहे. सम्राटनगर नेरळ या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आज मात्र ब्ल्यू रायझिंग स्टार या संघाच्या स्क्वॉड मध्ये आहे. चांगला फटका आपण पाहतो, त्या ठिकाणी टायमिंग जुळलंय परंतु क्षेत्ररक्षक आहे, खराब कॉलिंग झालंय. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी मात्र खराब कॉलिंग आणि त्या खराब कॉलिंगमुळे आपण पाहतोय बंटीला मात्र माघारी परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपामध्ये तिसरा गडी होतोय बाद. धाव संख्येला मात्र ब्रेक लागलाय. 6 या धावसंख्येवरती अजून एक गडी बाद. एक्कावन्न धावसंख्येचं खरं तर टार्गेट होतं. जवळपास दुसरं षटक समाप्तीच्या मार्गावरती आहे परंतु एकही मोठा फटका, एकही चौकार, एकही षटकार आतापर्यंत या गोलंदाजांनी खर्च केलेला नाही आहे. याचा अर्थ तुषार गायकवाड यांनी जी संघ बांधणी केलेली आहे ना ती खरोखर उत्तम दर्जाची आहे, हे त्यांनी मात्र या 2 षटकामध्ये आपल्याला दाखवून दिलेलं आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. 2 गडी बाद झालेत, 3 गडी बाद झालेत. अजून एक वेगवान चेंडू आपण पाहतोय. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी, पूर्णपणे खेळाडूंना मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचं काम केलंय. रोशन आडाव बॅटिंग करत असताना सुद्धा खूप चांगल्या प्रकारची इनिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता गोलंदाजी करत असताना मात्र स्वतःला सिद्ध करून देतोय. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धाव फलकावरती धावा जर पाहिल्या तर 3 गडी बाद आणि 6 या अंकावरती जाऊन पोहोचलाय ब्ल्यू रायझिंग स्टार वडवली या संघ. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. ओव्हर समाप्त झालेली आहे. चला स्पीडअप करा. MTRS ग्रुप आपण एकत्र येऊ नका. खूप चांगल्या प्रकारचा खेळ आतापर्यंत आपला चालू आहे. पंच थोडंसं आता यांना आपण बंधनकारक चालू करूया. आता सर्वच बंधन, कारण टाइम आता आपल्याला द्यावा लागेल. एकत्र येण्याची कोणत्याच प्रकारची गरज नाही आहे. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 6 धावा धाव फलकावरती आहेत. जिंकण्यासाठी आता 18 चेंडू आणि आता गरज असेल ती 45 या धावसंख्येची. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा अमोल जाधव आपल्याला पाहायला मिळतोय.
18 चेंडू आणि 45 धाव संख्येची गरज आहे. स्वतः संघाचा संघ मालक पुरस्कर्ते आनंदजी सोनावणे यांना आपण पाहतोय फलंदाजी करत असताना. पहिला चेंडू आपण पाहतोय. आता मात्र टायमिंग चांगलं जुळलं. बॅट मधून आलेला स्वीट व्हॉइस चेंडू चाललाय वाईड स्लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. ब्लू रायझिंग स्टारचा आलेला हा पहिला दर्जेदार विस्फोटक आणि आत्मविश्वास वाढवणारा षटकार. आनंदजी सोनावणे यांच्या प्रत्येक षटकारासाठी विकास गवळे यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज असेल. 1000 रुपयाची कॅश आणून ठेवलेली आहे आमच्या समोर. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणजे 2 पहिले षटक जर आपण पाहिलं तर मोठे फटके मारू दिले नव्हते. 6 हॅट्रिक साठी मात्र आता 2000 ॲडव्होकेट कल्पेश शिंदे यांच्या माध्यमातून संघ मालकाला आता पारितोषिक लावतात. वेगाने आपण पाहतोय. आता मात्र वेगाने चेंडू टाकलाय आणि बघा खेळाडू वृत्ती काय आहे. पंचांनी बोट वरती करण्याच्या आधीच मात्र खेळपट्टीतून बाहेर आपण पाहतोय आनंद सोनावणे बाहेर निघताना पाहायला मिळतात. षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, कारण संघर्ष करावा लागेल. पहिल्या 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर फारशी चांगली टोटल खरं तर उभी राहिली नाही आहे ब्लू रायझिंग स्टार या संघाची. आणि सुरुवात कुठे 3ऱ्या षटकाला झाली होती, परंतु त्यानंतर आनंद सोनावणे यांना बाद व्हावं लागतंय. 12 या धावसंख्येवरती आपण पाहतोय. 4था गडी इथून होते बाद. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. महेश गायकवाड यांना विनंती असेल की आपण यायचंय सोबत, आपला कॅप्टनला सुद्धा घेऊन यायचंय. चला, बॅट्समनचं नाव काय असेल? अजयला आपण पाहतोय नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झालाय. अमोल जाधव काय गोलंदाजी करतोय. भन्नाट वेगाने खरं तर चेंडू टाकतोय. ज्या वेगाने चेंडू टाकला त्याच वेगाने चेंडूला सीमारेषा पलीकडे पाठवून दिलं होतं, परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती टिट फॉर टॅट खरं तर उत्तर देण्याचं काम केलं. वेगाने चेंडू आपण पाहतोय. कदाचित विकेट किपरला सुद्धा चकवून चेंडू आपण पाहतोय, परंतु एकच धाव्या चेंडूवरती वाईटच्या स्वरूपात जोडली जातील. अवंतरची एक धाव इथून जोडली जाते. धाव फलक जाऊन पोहोचले आता ते 13 या अंकावरती. चांगली गोलंदाजी आहे. खरं तर एक षटकाराचा मार खावा लागला, त्यानंतर मात्र पूर्णपणे थांबवण्याचं काम केलंय अजय. आणि त्यानंतर आपण पाहतो सुजल ही जोड साखळी खरं तर मैदानामध्ये आहे. अजून बराचसा पल्ला खरं तर त्यांना पाठलाग करायचा आहे. बरीच मोठी धाव फळक त्यांना अजून पल्ला पार करायचा आहे, परंतु आतापर्यंत जर आपण पाहिला तर एक षटकाराचा मार आपण जर पाहिला तर त्यानंतर मात्र पूर्णपणे फलंदाजांना थांबवण्याचं काम केलंय. 13 धावा धाव फलकावरती आहेत अजय आणि त्याच्यासोबत आपण पाहतोय सुजल ही जोड साखळी आहे. खरं तर आता इथून एक असा कोणता बॅट्समन येईल की त्याच्या बॅटमधून किमान 3 ते 4 षटकार जर आले तर खरं तर या सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं असेल. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय रोशन आडाव पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण करतात. फक्त एकच धाव इथून जोडली जाईल, एकापेक्षा जास्त काही नाही. 14 धावा धाव फलकावरती एकूण आपण पाहतोय. अक्षय गायकवाड कुठे असाल तर आपण कृपया विचार मंचाच्या समोर यायचं आहे. अक्षय गायकवाड आपण विचार मंचाच्या समोर यायचं आहे. संदीपजी गायकवाड सरांच्या समवेत कॉन्टॅक्ट करा किंवा जिथे असाल तिथून कॉल केला तरी चालेल. चौदा धावा धाव फलकावरती आहेत आणि त्यानंतर अजून एक चांगला चेंडू. आता मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जातात. सुजल गायकवाडवर खरं तर आता अपेक्षा होती, तो सुद्धा अपेक्षा भंग करून आपण पाहतोय बॅक टू पवेलियन आपल्याला परत जाताना पाहायला मिळतोय. ॲडव्होकेट कल्पेश शिंदे यांनी अनेक सारे पारितोषिक लावले होते, परंतु ते सांगतात की माझ्या पारितोषिकाचा मानकरी अजून एकही खेळाडू ठरलेला नाही आहे. त्यामुळे जो कोणी प्लेअर ऑफ द मॅच असेल त्याला 500 रुपये माझ्याकडून.
बॅट्समन नवीन बॅट्समन मैदानामध्ये. नवीन बॅट्समनचं नाव थोडं सांगायचं आहे. तेजस नवीन बॅट्समन मैदानामध्ये आपण पाहतोय. 12 चेंडू आणि 37 धाव संख्येची गरज आहे. चला 12 चेंडू आणि आता 37 धाव संख्येची गरज आहे. कृपया एक्स्ट्राचा वेळ घेऊ नका पंच, सामना लगेच चालू करायचा आहे. तुषार गायकवाड आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती आहेत, स्वतः संघ मालक आहेत, संघाचे कॅप्टन आहेत. समोरून येऊन नेतृत्व करणं काय असतं हे तुषार गायकवाड यांनी मात्र बॅटिंग करत असताना दाखवून दिलं होतं. खूप चांगली विस्फोटक बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहिली होती, परंतु 12 चेंडू आणि 37 धावसंख्येची गरज आहे. एक धाव इथून आता जोडली जाते. खरं तर आता मोठे फटके मारावे लागतील, कारण ब्लू रायझिंग स्टार हा संघ कुठेतरी अडचणीत सापडलाय. किमान 2 ते 3 मोठे फटके, मोठे प्रहार, मोठे हल्ले जर आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळाले तर कदाचित या सामन्याचं चित्र आपल्याला अजून काही वेगळं पाहायला मिळेल. परंतु इथून आपण जर समीकरण पाहिलं तर 11 चेंडू आणि आता 36 या धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती क्षेत्ररक्षण मात्र सजवलं जात आहे. रोशन आडाव आपण पाहतो, एक चपल खेळाडू खरं तर MTRS ग्रुप अँड फाउंडेशन या संघाच्या स्क्वॉड मध्ये आहे. संपूर्ण संघाला मात्र आपल्या सोबत घेऊन पुढे जाणारा हा खेळाडू आहे आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर त्यांच्या संघाची खूप चांगल्या प्रकारची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चांगला फटका आपण पाहतो, वाईडिश लोकांमध्ये त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहे. एक धाव, त्यापेक्षा जास्त काही नाही आहे. 10 चेंडू आणि आता गरज आहे ती 35 धाव संख्येची. दहा चेंडू आणि 35 धाव संख्येची गरज आहे. मिश्का 11 या संघाचे कॅप्टन. कुठे जाऊ नका, नेक्स्ट मॅच आपल्याला खेळायची आहे. चला, नो चेंडू आहे. अवंतरची एक धाव इथून जोडली जाईल आणि पुढचा चेंडू असेल यस फ्री हिट. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 10 चेंडू आणि गरज आहे ती 34 या धाव संख्येची. परंतु इथून आता संधी उपलब्ध झाले ब्लू रायझिंग स्टार या संघासाठी. या चेंडूवरती जर मोठा प्रहार हल्ला आपल्याला जर पाहायला मिळाला तर समीकरणामध्ये आपल्याला अजून काहीतरी वेगळी मज्जा निश्चितपणे प्राप्त होताना पाहायला मिळाली असती. अशा परिस्थितीमध्ये पाहतोय आपण अजून एक निर्धाव चेंडू. तुषार गायकवाड निश्चितपणे चुकी झाली होती, परंतु त्यानंतर त्या चुकीला सावरण्याचं काम केलं. पुन्हा एकदा चांगला चेंडू डिलिव्हर्ड होताना आपण पाहतोय. 9 चेंडू आणि आता गरज आहे ती 34 या धाव संख्येची. प्रत्येक निर्धाव चेंडू ब्लू रायझिंग स्टार या संघाला कुठेतरी पराभवाच्या दिशेने घेऊन जाणार असेल, परंतु प्रत्येक एक मोठा फटका, चौकार असेल, षटकार असेल, निश्चितपणे त्यांना मॅच मध्ये मात्र पुन्हा माघारी घेऊन येणार असेल. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय अजून एक चांगला फटका, देखना फटका आणि अशा परिस्थितीत चेंडू चाललाय 1 बाउन्स सीमा रेषा पलीकडे. बऱ्याचशा कालावधीनंतर मात्र आलेला हा अजयच्या बॅटमधून दर्जेदार चौकार. 8 चेंडू 30 धाव संख्येची गरज. अनेक स्टार खेळाडू खरं तर आज आपण खेळताना पाहिले, त्यामध्ये तेजस गायकवाड होते, अक्षय गायकवाड सुद्धा होते, तुषार गायकवाड खेळतात, रोशन आडाव खेळतात. कदाचित उद्याच्या दिवसामध्ये प्रणय तोरणे सुद्धा खेळताना पाहायला मिळतील. आकाश धुरी यांच्याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष लागून आहे, ते सुद्धा आपल्याला खेळताना पाहायला मिळतील.
अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. खोलवर टप्प्याची गोलंदाजी मात्र सातत्याने तुषार गायकवाड यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. चौकाराचा मार खावा लागला, त्यानंतर मात्र पूर्णपणे कमबॅक करतोय. निर्धाव चेंडूचे होते सांगता 7 चेंडू आणि आता गरज आहे इथून 30 या धावसंख्येची. 7 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. ब्ल्यू रायझिंग स्टार वडवली या संघाला खराब टायमिंग आपण पाहतोय. चेंडू फार काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षकाने चेंडूचा पाठलाग केला होता. एक धाव पूर्ण, परंतु दुसरी धावसंख्येचा प्रयत्न आणि बघता बघता आपण पाहतोय ती दुसरी धाव सुद्धा इथून पूर्ण होताना पाहायला मिळते. आता 6 चेंडू आणि गरज आहे ती 28 धावसंख्येची, परंतु वेळ एक्स्ट्राचा घेऊ नका. चला, बाकी खेळाडू आपल्या जागेवरतीच राहा, फक्त गोलंदाजी करण्यासाठी येईल. चला, 6 चेंडू आणि आता 28 धावसंख्येची गरज आहे. एक्स्ट्राचा वेळ घेऊ नका तुषार गायकवाड, लगेचच आपण सामन्याला सुरुवात करा. 6 आणि 28 हे समीकरण आहे. MTRS ग्रुप अँड फाउंडेशन आपण पाहतो. तुषारजी गायकवाड, सौरभजी कांबळे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. तर बॅटिंग करणारी टीम आपण जर पाहिली तर आनंदजी सोनावणे, त्याचबरोबर महेश गायकवाड यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे. ब्ल्यू रायझिंग स्टार वडवली. 6 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज आहे. थोडासा संघर्ष इथून तुम्हाला करावा लागेल. या सामन्यामध्ये परत यायचं असेल तर किमान आता 3 ते 4 षटकार तुम्हाला मारावे लागतील. परंतु MTRS ग्रुप अँड फाउंडेशनच्या सर्वच गोलंदाजांचं कौतुक करायला पाहिजे. आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहिली. खूप मोठे फटके कमी मारून देण्याचं काम त्यांनी केलंय आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये आतापर्यंत आपलं वर्चस्व मात्र निर्माण करताना त्यांना आपण पाहतोय. 6 चेंडू आणि गरज आहे 28 धावसंख्येची. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय आता सुबोध. मी का पेवलं नाही तो बोललो होतो ना. आता याच्यानंतरची जी मॅच जाईल ना, प्लेयर लोक इथून जातील वरून. अरे नावच नाही कुणाची. हा इथून जातील प्लेयर. 6 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज असताना पहिला चेंडू आपण पाहतोय चाललाय सीमा रेषा पलीकडे. चौकार 4 धावसंख्येसाठी आपण पाहतोय. पहिलाच फटका आपण पाहतोय 4 धावसंख्येने. आता समीकरण जर आपण पाहिलं तर 5 चेंडू आणि गरज असते ती आता 24 या धावसंख्येची. 5 चेंडू आणि 24 या धावसंख्येची गरज. तेजसच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार चौकार. इथून घेऊ. यस यस, चला 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 रोशन आडाव, कृपया पंचांचा निर्णय अंतिम असेल. मेन कॉल नसतो. चला, नो +4 5 धावा आता इथून जोडल्या जातील. सामन्यामध्ये नवीन ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडू आणि आता गरज आहे ती 23 धावसंख्येची. सर, बॉल फ्रीड असेल का? येस, पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 6 चेंडू आणि आता 23 धावसंख्येची गरज. एक मिनिट. पहिला बॉल आहे. पहिला बॉल कीपर कीपर. चला, कंटिन्यू करायचं आहे. 6 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. फ्रीडचा चेंडू असेल हा.
स्पीडचा चेंडू आणि आता आपण पाहतो टायमिंग चांगलं जुळलंय आणि एकच धाव्या चेंडूवरती आपण पाहतोय प्राप्त होते, त्यापेक्षा जास्त काही नाही. 5 चेंडू आणि आता 22 धाव संख्येची गरज. सुजल पॅव्हलियन मध्ये बसून घ्या सर्व. जे खेळाडूच्या पॅव्हलियन मधून येणार आहेत, सुजल गायकवाड, सुजल गायकवाड, चला पॅव्हलियनच्या आतमध्ये. सर्वांनी नियमाचं पालन करायचंय. 5 चेंडू आणि आता 22 धाव संख्येची गरज आहे. अजयला आपण पाहतोय, हा सुद्धा फटका चांगला आहे, टायमिंग चांगलं जुळलंय, चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे आणि आता मात्र आक्रमणाला झाले सुरुवात. षटकार आलाय अजयच्या बॅट मधून. आता मात्र डोकेदुखी वाढली असेल ती MTRS ग्रुप अँड फाउंडेशन या संघाची. शेवटच्या षटकामध्ये एकूण पाहिजे होत्या 28 धावा आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय गोलंदाज आता करतोय चुकी. 4 चेंडू आणि आता गरज आहे ती 16 या धाव संख्येची. चार चेंडू आणि आता गरज आहे ती 16 या धाव संख्येची. मॅच मध्ये नवीन ट्विस्ट पाहायला मिळतोय. अजयच्या बॅट मधून आता आक्रमणाला झाली सुरुवात. खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग. अजून एक मोठा फटका मारायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नाही आहे. आता मात्र गोलंदाज कमबॅक करतोय. निर्धाव चेंडूची इथून होते सांगता. 3 चेंडू आणि आता गरज आहे ती 16 या धाव संख्येची. अजून एक आपण पाहतोय मोठा फटका. चेंडू फार काळ हवेमध्ये आहे, लांबी कमी, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न आणि तो सुद्धा पूर्ण होताना पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि आता गरज आहे ती 14 या धाव संख्येची. चला मिश्का 11 या संघाचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. 2 चेंडू आणि गरज आहे 14 धाव संख्येची. सुबोध गोलंदाजी मार्क वरती आहे. फुलटॉस चेंडू होता आपण पाहतोय. निश्चितपणे मोठा फटका येणं अपेक्षित होतं. अशा परिस्थितीमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चेंडूला थांबवण्याचं काम केलं, थोडंसं फंबल झालं परंतु 2 धावा या चेंडूवरती सुद्धा पूर्ण होताना पाहिल्या. 2 पेक्षा जास्त काही नाही. 1 चेंडू आणि आता गरज आहे ती 12 या धाव संख्येची. ब्लू रायझिंग स्टार विचार करत असेल की पहिल्या 2 षटकांमध्ये जर किमान 20 ते 25 धावा आल्या असत्या तर निश्चितपणे आम्ही हा सामना सहजरित्या विजयी झालो असतो. अशा परिस्थितीमध्ये अजून एक देखना फटका. अजयच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार षटकार, परंतु हा षटकार तुम्हाला निश्चितपणे दुसऱ्या मॅचसाठी आत्मविश्वास वाढवणारा असेल. अशा परिस्थितीमध्ये आपण पाहतोय MTRS ग्रुप अँड फाउंडेशन हा संघ मात्र इथून आपल्याला विजयी होताना पाहायला मिळतोय. चला ब्लू रायझिंग स्टार संघ एक लाईन मध्ये लाईनअप करायचा आहे, हस्तांदोलन करायचं आहे आपल्याला. सर बॉल घ्या ना. त्यानंतरच खेळपट्टीच्या बाहेर आपण येणार आहोत. सुजल बॉल घ्या. सुजल गायकवाड. आनंदजी सोनावणे आपल्या संघाला घेऊन आपल्याला हस्तांदोलन करायचं आहे. त्यानंतरच आपल्याला खेळपट्टीच्या बाहेर यायचं आहे.